नमस्कार मंडळी, मी विद्या पागनीस. मसाला मंत्राबाई विद्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अंडा करी करणार आहोत आणि तीसुद्धा टिपिकल CKP पण सातारी पद्धतीने. कारण सगळ्या CKP लोकांच्यात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण ही मी CKP पद्धतीने पण सातारा स्टाईल करणार आहे. ह्या अंडा करीची मजा अशी की माझं जेव्हा नवीन लग्न झालं आणि जनरली घरात सुना काही काही नवीन पदार्थ करतात, तर सासूबाई म्हणाले की म्हणजे सगळेच घरातले म्हणाले की अंडा करी कर तुमच्या सातार स्पेशल. म्हणून मी आपली ती अंडा करी केली. आम्ही एकतर खूप झणझणीत सगळं खाणार आहे आणि ह्या लोकांच्याकडे त्या मानाने खूप कमी तिखट खायचे आणि मी अगदी टिपिकल झणझणीत असा तो घस्सी रस्सा केला आणि भाकरी केल्या. सगळ्यांना प्रचंड आवडलं, पण मजा अशी झाली की सगळ्यांच्या कानातनं दूर घामाने भिजलेले अशी ती गोष्ट होती. तिथपासून माझ्या घरात माझी अंडा करी तिखट झाळ म्हणून फेमस झाली. आज मी दाखवणार आहे, पण आता मी तेवढी तिखट नाही करत कारण मलाही सोसत नाही, आम्हाला घरात कोणालाच सोसत नाही. त्यामुळे थोडं प्रमाण कमी करणार आहे तिखटाचं. त्यामुळे नक्की तुम्हाला पण आवडेल. चला मग आपण बघूयात काय करायचं ते. I wanted this love to survive. Now when I look in your heart. 4 अंडी घेतलेली आहेत आणि ही चक्क मी कुकरला 2 शिट्ट्या करून उकडून घेतली. पटकन होतात, कधी घाई असली तरी आपल्याला हे सोपं जातं. ओके, त्याच्यासाठी हा एक बारीक कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून फोडणीला टाकायचा आहे. हा मोठा कांदा आपल्याला तळण्यासाठी हवा आहे. त्याच्यानंतर ही लवंग, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची हे एक एक 2-2 घेतलेलं आहे. थोडेसे तीळ आहेत, थोडी खसखस आहे आणि हे सुकं खोबरं आहे. 1 चमचाभरच लागतं ते. थोडी कोथिंबीर, 1 मिरची, थोडा ओला नारळ, आलं आणि लसूण, त्याच्यानंतर तेल नेहमीप्रमाणे, मीठ आणि ह्या मसाल्याचा डबा आहे. आता यातला मी गरम मसाला, मिरची पावडर, हळद हे वापरणार आहे. चला तर मग आपण आता बाकीची तयारी करूयात. कांद्याचे असे उभे काप करायचे म्हणजे पटकन जातात. अंडा करी ना ही खरं म्हणजे खूप पटकन होणारी गोष्ट आहे. आणि काय होतं, कधी कधी आपण खाण्याच्या वारी लोकांना आपल्याला खूप लागतं नॉनव्हेज खायला. त्यावेळेस कधी नाही आणले मासे, नाही आणलं मटण, घरात अंडी सगळ्यांच्या बहुतेक असतातच खाणारे. पटकन होते, छान भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो आपण. आता हा कांदा आपण छानपैकी भाजून घेऊयात. कांदा बऱ्यापैकी होत आलेला आहे. आता ह्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये ही खसखस टाकू, तीळ आणि हे लवंग, दालचिनी आणि तमालपत्र. आता हे थोडं परतून घेतलं ना की त्याच्याबरोबर ते परतलं पण जातं, छान होतं. आणि आता हे आपण वाटण काढून घेऊ, परतून घेऊयात. याला तेल नाहीच लागत घालायला, कारण काय होतं, मुळात सुकं खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतंच, त्यामुळे ते लागतच नाही तेलावर. ते कोरडंच भाजलं तर छान भाजलं जातं आणि पटकन भाजलं झालं. पण म्हणजे वेळ नाही लागत. खरं म्हणजे ह्या कालवणाला वेळ लागतच नाही. आता हे सुकं आता हा नारळ भाजताना याच्यात थोडी मिरची आणि आलं जे आहे आपलं ते टाकायचं, ते परतून घ्यायचं. आलं आणि लसूण. एवढंच परतायचं आहे, जास्त नाही.
आणि हे सगळं एकच वाटण करायचं आपल्याला, वेगवेगळी काही वाटणं करायची नाही. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. गार झालेलं आहे. हे वाटण आहे ना, ह्याचाच वास इतका छान येतो ना की असं वाटतं हा कधी खाऊ असं होतं. आणि खरं सांगायचं तर नॉनव्हेज खाणाऱ्यांना ना कालवणं म्हटलं ना की खूपच म्हणजे खूपच तोंडाला पाणी सुटतं, होईपर्यंत दम नसतो. हे झालं वाटण. आणि आता ह्याच्यातच आपण थोडी कोथिंबीर आणि थोडासा कांदा, कच्चा कांदा हा घ्यायचा आहे आणि ह्याचं वाटण करायचं. अंडी आपण उकडलेली आहेतच, त्याला जरा थोड्याशा ना असं काप करायची, म्हणजे काय होतं मसाला त्याच्यामध्ये सगळा मुरतो. महत्त्वाचं म्हणजे बाकी काही नाही. आणि जरा छान लागतात ती चवीला, हळद तिखट मीठ गेल्यामुळे. आता आपण कढई तापत ठेवूयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ती परतून घेऊयात. थोडं तेल टाकलं, जास्त नाही. आणि हे जरा तापलं की मग त्याच्यामध्ये थोडा हिंग, अगदी थोडा, थोडी हळद, लाल मिरची पावडर आणि हा आमचा सिकेपी मसाला आहे तो थोडा घालते आणि मीठ. आता ह्याच्यात अंडी टाकायची ही. आणि ही फक्त जरा परतून घ्यायची छानपैकी. त्यांनी ना त्याला रंगही छान येतो, कालवणात टाकल्यानंतर ती दिसतातही छान. आणि आता हे त्याच्यामध्ये मीठ मसाला सगळं त्याच्यात गेलेलं आहे. एकच मिनिट फक्त परतायचे, जास्त नाही परतायचं त्याला, कारण मग खाली कढई पण तापते, खालचा मसाला जळतो. झालं हे इतकंच. आता ह्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचंय, म्हणजे मग हा मसाला आहे ना तो करपत पण नाही आणि छान रंगही त्याला छान येतो. तर थोडंसं हे तेल तापलं की परत त्याच्यात मगाच्या सारखं थोडा हिंग, जास्त नाही, थोडी हळद आधी आपण घातलेली आहे आणि हा कांदा. कढई तापलेली असते, तेल तापलेलं असतं, त्याच्यामुळे कांदा व्हायला वेळ नाही लागत. मग रंगही त्याला सुरेख यायला सुरुवात होते. झाला पण कांदा होताना वेळ नाही लागत. आता ह्याच्यातच थोडंसं याच वेळीस, आता 4 अंडी आहेत ना, साधारणतः एक छोटा चमचा मसाला आहे हा. आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामुळे ती चवीसाठी म्हणून 2 चमचे घातलेली आहे. आणि आता ह्याच्यातच हे वाटण घालायचं. वाटण परतून घ्यायचं. मसाला आणि तिखट तुम्हाला जास्त लागेल तसं घाला. मी म्हटलं मगाशी तसं की आम्ही पूर्वी खात होतो, पण आता कमी तिखट खातोय, त्यामुळे मी कमी घातलेलं आहे. पण तुम्हाला जर या ठिकाणी मसाला अजून 1 चमचा घालायचा असेल, आरामात घाला. तिखट मिरची पावडर तुमच्याकडे जर तिखट असेल तर तुमच्या हिशोबाने घाला, काही प्रॉब्लेम नाही. आता हा मसालाचं थोडासा अजून आहे तो आपण त्याच्यात काढून घेऊ आणि मग ह्याच वाटणाचं पाणी त्याच्यात आपण टाकून द्यायचं. पाणी मात्र घेताना कंपल्सरी गरम पाणी घ्यायचं, गार पाणी अजिबात टाकायचं नाही.
ही काही तेल सुटेपर्यंत परतायचं वगैरे काही नाहीये. आता ह्याच्यात अंडी आहेत ती परतलेली ती टाकूयात. आणि मसाल्याचं पाणी घेऊयात. गरम पाणी आहे हे. हे वाटणाचं पाणी घेतलं ना म्हणजे मिक्सरमध्ये थोडं पाणी असतं, वाटण राहिलेलं असतं ते पण त्याच्यात जातं. आता रस्सा तुम्हाला हवा तसा पातळ करा, घट्ट करा. मी इतपत ठेवते. अजून थोडंसं वाटण ह्याच्यात खाली घट्ट आहे ना, आपण थोडं गरम पाणी घालू, थोडं, म्हणजे फार पातळ पण नाही होणार. आणि हा 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 सुंदर रंग आलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात चवीनुसार. बघा किती पटकन झालं अंड्याचं कालवण. वेळ नाही लागत व्हायला त्याला. वाटण करायलाच फक्त जातो वेळ तेवढाच. बाकी तर अंडी पटकन उकडली जातात म्हणून ती कुकरमध्ये उकडायची. मस्त उकळी आलेली आहे. आता त्याच्यात वरतून कोथिंबीर घालू आणि एक उकळी मारली की आपला अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतोय. काय भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशावर खाऊ शकतो आपण. दॅट्स इट. हे बघा काय सुरेख रंग आलेला आहे कालवणाला. ॲक्च्युली घशी झालेली आहे छानपैकी. मस्त. अशा रीतीने आपली मस्तपैकी अंडा करी तयार झालेली आहे. खमंग वास सुटलेला आहे. आहा हा, खूप छान वाटतंय. जरूर करून बघा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. खूप खूप धन्यवाद.